गेल्या 2 दिवसांपासून राज्याच्या राजकीय नेत्यांमध्ये दिशा सालियन प्रकरणावरून आरोप प्रत्यारोप होताना दिसतायत। अशामध्येच भारतीय जनता पक्षाचे नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत मोठा गौप्यस्फोट केलाय। उद्धव ठाकरेंनी तब्बल 2 वेळेस फोन केला असल्याचा दावा राणेंनी केला। मिलिंद नार्वेकरांनी मला कॉल केला होता, उद्धव साहेबांना बोलायचंय असं मिलिंद नार्वेकरांनी म्हटलं होतं, असं राणे यांनी पत्रकार परिषदेत म्हटलेलं आहे। दिशा सालियन प्रकरणी उद्धव ठाकरेंनी आदित्यचं नाव न घेण्याची विनंती केली, असा गौप्यस्फोट राणेंनी केला। किशोरी पेडणेकर सालियन कुटुंबावर दबाव टाकत होते असं राणेंनी म्हणालं। तर दिशा सालियन प्रकरण दडपण्याचे अनेक प्रयत्न झाले, सगळ्याचा करता करविता सचिन वाझेच असा गंभीर आरोप देखील आता नारायण राणे यांनी केलेला आहे। उद्धव ठाकरेंनी तुम्हाला 2 फोन केले होते दिशा सालियन प्रकरणात। उद्धव ठाकरेंनी 2 फोन केले होते तुम्हाला। हो, नितेश राणेंनी सांगितलं हे खरं आहे का? खरं आहे। मी म्हणजे मुंबईवरून आपल्या घरी चाललो होतो मी जूला, तेवढ्यात एक फोन बांद्रा क्रॉस केल्यानंतर मला आला, नार्वेकर, मिलिंद नार्वेकर यांचा। दादा साहेबांना बोलायचं आहे। मी म्हणलं कोण साहेब? नाही, उद्धवजी त्यांच्याबरोबर मी आहे, ते गाडी चालत तुमच्याशी बोलायचं आहे। म्हणलं द्या। बोलायला सुरुवात सांगतो मी, त्यांनी घेतल्यावर मी म्हणलं जय महाराष्ट्र साहेब बोला। तुम्ही अजून जय महाराष्ट्र बोलता? मी म्हणलं मरापर्यंत बोलणार, हे माझं उत्तर लगेच। तुम्हाला द्या, आपण थांबत नाही त्या बाबतीत। नाही साहेब, मला तुमच्याशी हे बोलायचं आहे। तुम्हाला मुलं आहेत, मलाही मुलं आहेत। सध्या तुम्ही जे काय प्रेसला बोलता, आदित्यचं नाव घेता, माझी विनंती आहे आपण त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख करू नये असं मला वाटतं, म्हणून विनंती करायला फोन केला। जे काय प्रकार झाले ना, तर ते प्रकरण दडपण्यासाठीच झाले, आणि म्हणूनच तिच्या वडिलांना आता दबाव कमी झाल्यावर कळल्यावर ते आता कोर्टाची धाव घेतली। सरकारकडे नाही गेले, कोर्टाकडे गेले। खरं माझं असं वाटतं, त्या प्रकरणामध्ये सरकारने, सुप्रीम कोर्टाचं एक रुलिंग आहे, जर एखाद्या महिलेवर अत्याचार झाले असतील, खून झाला असेल, तर त्वरित पोलिसांनी FR दाखल करून अरेस्ट करून चौकशी सुरू करावी। मग त्याप्रमाणे कारवाई का नाही केली पोलिसांनी? वाजे ताब्यात आहे हो, काढायचं बाहेर, 4 फटके दिला का सगळं सांगेल कसं झालं ते। वाजे तर या सगळ्याचा करता करूता वाजे आहे। का नाही त्या पेडणेकर बाईला ताब्यात घेत पोलीस? का नाही? काय सांगायला गेली? कोणा सांगण्यावरून गेली? का दडपण आणत होती? असंच बोला, अमुकच बोला। तुम्ही केलंच नाही ना, तुम्ही नाही त्यातले, मग का दडपण आणायला जात होतं आई वडिलांवर? त्याचे नाव घेतलं ना तुम्ही, मी याला घ्यायचं नाही, त्यांना जाऊन सांगावं का घेत होती दडपण द्यायला पाठवायचे तुम्ही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।